कसे आहेत? बरे आहेत ना मंडळी? आज आपण आपल्या घरी गावाला चाललोय. बघा, हायवे पासून जो आपला गुजरात अहमदाबाद हायवे आहे तो हायवे आपण आता सोडलेला आहे आणि आपल्या गावच्या रस्त्याला लागलेलो आहे. इथून आपल्याला सरळ जायचं आहे. 4-4.5 किलोमीटर पुढे सरळ जायचं आहे. सध्या इथे थोडासा रस्ता खराब आहे, बाकी पुढे रस्ता बघूया. आता पाऊस पडला, त्याच्या अगोदर आलो होतो आपण उन्हाळ्यामध्ये, तेव्हा रस्ता चांगला होता. पण आताची परिस्थिती काय आहे ती पुढे गेल्यावरच समजेल. तर आजचा व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जागेवर जाऊन काय काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला दिसेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, हा आपल्या गावाकडे जाणारा रस्ता आहे. छान प्रकारे बनलेला आहे, उन्हाळ्यातच बनलेला आहे. पाऊस पडला भरपूर, परंतु इथेपर्यंत पोहोचलाय. अजूनपर्यंत कुठे खड्डे वगैरे काय दिसलेले नाहीये. पुढे काय परिस्थिती आहे ते आपल्याला पुढे पोहोचल्यानंतरच कळेल. आता हा इकडून जंगलाचा भाग चालू होतो, फॉरेस्ट. आजूबाजूला तर फॉरेस्टच आहे, जास्त लांब नाहीये. तुम्ही या साईडला पाहिलं तर बघा, या साईडला डोंगर दिसतात तुम्हाला. या साईडला जे डोंगर दिसत आहेत, आपण आपल्या जागेवरून एकदम व्यवस्थित शूट करू. गाडीतनं जाताना पण तुम्हाला लक्षात येत असेल तर हा जी झाडं आहेत, सागाची वगैरे जी झाडं आहेत, हा फॉरेस्ट एरिया येतो. म्हणजे जवळच जो डोंगराळ भाग आहे तो जवळ आहे. त्याच्यामुळे इकडे पण शेतीच्या भागात पण तुम्हाला तीच झाडं दिसतील, सागाची, ऐनाची वगैरे झाडं. खूप सारी झाडं आहेत, सागाची, ऐनाची, पळसाची. हीच झाडं जास्त आहेत, कारण जो डोंगर आहे तो बघा तुम्हाला तिकडून दिसत असेल किती जवळ आहे हा डोंगर. त्याच्यामुळे हा पूर्ण पट्टा मस्त जो पावसाळ्यात हिरवागार होऊन जातो आणि खूप एक चांगलं दृश्य भेटते. आता इकडे भात लागवड पण झालेली आहेत, पण जे शेत आहेत भात लागवडीचे त्याच्या आजूबाजूला पण तुम्हाला सागाची, ऐनाची झाडं दिसतील. हे बघा, इकडे पण झाडं भात शेती केलेली आहे. आणि बघा समोर डोंगराचा व्ह्यू बघा, नजारा बघा, किती छान प्रकारे नजारा भेटतो. आता ह्यो उन्हाळ्यात हा जो भाग आहे तो एक बघण्यासाठी म्हणजे एक कसं तरी वाटते, कारण जी झाडं असतात पानझडी वनांमुळे या झाडांनी पानं गाळलेली असतात. आणि डोंगर जो आहे, डोंगराचा हिरवा भाग, जी पानं पानझडी वनांमुळे ती पण पानं गाळलेली जातात. त्याच्यामुळे डोंगर पण अगदी खुल्ले खुल्ले दिसतात. जे दगड आहेत ते पूर्ण दिसतात. आणि त्याच्यामुळे एक जे नजारा असतो तो थोडा मनाला न पटणारा असतो. पण पावसाळ्यातच तो नजारा बघा किती छान वाटतो. सुंदर वातावरण, हिरवगार सगळीकडे. तुम्ही जिकडे लक्ष द्याल तिकडे हिरवगार आणि शुद्ध हवा अशी या वातावरणात आता आपण पोहोचलेलो आहेत. मंडळी, आज खूप दिवसानंतर आपण ज्या दिवशी पाऊस चालू होता त्या दिवशी आलेलो. आज खूप दिवसानंतर परत आपण आपल्या जागेवर आलेलो आहेत, आपल्या गावाला. बघा, तार कंपाऊंड जेव्हा चालू होतं तेव्हा आलेलो. त्यानंतर एकदा मध्ये फेरी मारलेली, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मागचा व्हिडिओ. तर बघा, आपल्या रस्त्याच्या लगतच हा मध्ये आल्यानंतर हा गेट आहे. या गेट नंतर आपण मध्ये एंट्री करून आपण आपली गाडी मध्ये लावलेली आहे. मध्ये आल्यानंतर तुम्हाला मधला नजारा दाखवतो. बघा, या साईडला ती बघा, तिथपर्यंत तार दिसत असेल, ती तार आहे बघा, तिथपर्यंत आहे. या साईडला इकडे तार दिसत असेल तुम्हाला, या बाजूला ती झाडं जी आहेत तशी. त्यानंतर मी तुम्हाला आता दाखवतो विहीर आपली किती भरलेली आहे. बघा, चला, आपली विहीर किती भरलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. इथून आपल्याला रस्ता तर नाहीये, तिकडून जाऊया आपण. बघा, जी आपली झाडं उन्हाळ्यामध्ये पानं गाळलेली ती झाडं कशी आता हिरवी हिरवी होऊन गेलेली आहेत. सगळी आंब्याची झाडं, काजूची झाडं, सगळी जी झाडं आहेत ती. आणि इकडे अजून काय कार्यक्रम चालू आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. विहीर मी तुम्हाला इथून लांबूनच दाखवतो किती भरलेली आहे ती. ही बघा, विहीर आपली किती भरलेली आहे. लास्टच्या व्हिडिओमध्ये जेव्हा पाऊस भरपूर चालू होता तेव्हा आलो होतो, तेव्हा विहीर पूर्ण काठोकाठ भरून पाणी वरून वाहत होता. आता थोडं पाणी कमी झालेलं आहे. आणि हा आपला मागचा नजारा बघा, हा असा मागचा नजारा आहे तिथपर्यंत. तिकडे मागे तलाव पण आहे. पण त्यापूर्वी अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय, ती म्हणजे आपण इथे आलोय आज आणि इथे जेवण बनवायचं चालू आहे, ते पण दाखवतो. हे बघा, आपले स्पेशल कुक सगळे जे आहेत ते जेवण बनवायच्या मागे लागलेले आहेत. इकडे बघा काय काय चालू आहे यांचं. हे बघा, इकडे सगळं हे फोडणीचा भात, तळलेला भात जो होता तो खाऊन आता आम्ही पुढे निघणार आहोत समोर आपल्या डोंगरामध्ये.
कशासाठी, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही कशासाठी चाललोय. इकडे चिकन आहे आणि इकडे चिकन फ्राय करायचं चालू आहे. भात माझ्या हिशोबाने झालेला आहे. अशा पद्धतीने आपलं इकडूनचं जेवण तयार होत आहे. तोपर्यंत आपल्याला जायचं आहे डोंगरामध्ये. डोंगरामध्ये का चाललोय हे व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता तुम्हाला दाखवतोय तलाव. चला तलाव दाखवतो. बघा आपण आता मधल्या भागामध्ये आहोत. आता बाजूला बघा तिथपर्यंत तुम्हाला तार दिसत असेल, ती तार आहे, ती कुंपवण्याची तार आहे आपली. या साईडला जी आहे ती ही जी झाडं दिसतात ती बघा, त्या साईडला तार. तिथपर्यंत हा मधला भाग आहे. आजूबाजूला हा एवढा रुंद आपला भाग आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे तलाव दाखवतो मी आता. चला, हा तलावाचा समोरचा आपला बांध आहे, तो तलावाचा त्या साईडचा बांध आहे असा. हा मध्ये आपला तलाव आहे. हे बघा किती छान पाण्याने भरलेला आहे, पूर्ण पाण्याने भरलेला आहे. काही नजारा आहे खूप सुंदर. फक्त याच्यामध्ये उडी मारल्यास ती पण विशेष म्हणजे हा मध्ये पूर्ण वंड आहे, खोल एकदम आहे. आजूबाजूला कुठे पकडण्यासाठी काहीच नाही मिळत. हा जो आहे पूर्ण खोल आहे. बघा हा नजारा तलावाचा आपल्याला. आता हे जो भाग आहे तो एकदम खोल आहे, इकडून पण एकदम खोल आहे, तिकडून पण तसाच किनारा खोल आहे. फक्त तिकडून जो स्लोप आहे तिकडे उथळ भाग आहे. म्हणजे जर इथे उडी मारली तर पोहता पण तिथे जाऊन थांबू शकतो. बाकी मध्ये आपले कुठे काय हात पकडायला नाहीये. जर इथे उडी मारली तर इथूनच निघू शकाल किंवा तिकडून निघू शकाल. तर हा तसा खोल आहे तलाव आपला. चला आता आपण पकडूया डोंगराची वाट. बघा मंडळी, आम्ही चाललोय डोंगरामध्ये. कशासाठी चाललोय व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा सगळेजण किती आहेत. आता प्रत्येक जण काय ना काय बोलणार आहे कमेंट मध्ये. गेल्या वर्षी या ठिकाणी नैतिक पडला होता. बघा हा नजारा बघा, आजूबाजूला आपल्याला जंगलच जंगल आणि डोंगर बघा किती उंच डोंगर आहे आपल्या घरामागचा. हा डोंगर किती उंच आहे ना, घनदाट झाडी झालेली आहे एकदम. बघा इकडे आजूबाजूला आणि हा मध्ये खुला भाग, किती छान वाटतंय. आपण ज्या ठिकाणी चाललोय ते ठिकाण दाखवण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. इथे आपण जवळपास पोचलेलो आहे. पण बघा हा जो नजारा आहे मधला, तो खूपच आनंददायी वाटतो. कारण इथे कुठल्याही प्रकारची दूषित हवा नाही, दूषित पाणी नाही, काही नाही. अगदी डोंगरावर जो पाऊस झालेला असतो तो पाणी उतरत असतो आणि तो पाणी कशा प्रकारे साफ सुथरा नितळ होऊन उतरतो तो तुम्हाला दाखवतो. म्हणजे या पाण्याला फिल्टर ही कुठलं नसते, काही नाही. परंतु हा पाणी बघा किती छान प्रकारे हा पाणी आहे. हा एकदा पाणी बघा कसं वाटतंय. त्याला कोणी शुद्ध केलेलं नाही, काही नाही. आणि हे पाणी बघा किती साफ सुथरं पाणी आहे, किती मस्त वाटतंय. हे डोंगरावरनं उतरत उतरत येते. आणि हे बकरीचं पिल्लू बघा, हे माझ्या हिशोबाने रस्ता चुकलेला आहे. जो बकरींचा कलप असतो त्या कल्पातनं हे बाजूला झालेला आहे. जे कोणाचं असेल ते येऊन नक्की नेतील, कारण ते आता आवाज देते पण त्याच्या जवळपास ते बकऱ्या नाहीये, त्याच्यामुळे ते रस्ता विसरलेला आहे. बकरा आहे तो पण. बघा त्याची जम बघा, शोधतोय तो रस्ता जाण्याचा, कदाचित पोचेल त्याच्या घरापर्यंत तो. आणि आपण फायनली जिथे या जंगल भागात कशासाठी आलोय ते फायनली तुम्हाला दाखवतोय. हा वरचा नजारा आहे. वरचा नजारा बघू शकता तुम्ही आजूबाजूचा. आता पाऊस जर याच्यात चालू असता तर अजून मजा असती आजच्या दिवशी. पण पाऊस नाहीये, ऊन आहे. तरी पण आपल्याला जी मजा करायची आहे त्या मजा करण्यासाठी जी गरज आहे तेवढं पाणी तर आपल्याला उपलब्ध आहे इथे. तेवढं पाणी वाहतंय इथून बघा, इथून पाणी तेवढं वाहतंय. आणि जो नजारा काय आहे तो तुम्हाला दाखवतो. हे बघा हा नजारा बघा इकडे किती छान प्रकारे आमच्या गावाजवळचा आणि घराच्या पाठीमागचा हा छोटासा धबधबा आहे. हे बघा बाकीचे तिकडे पोचलेले आहेत. हा धबधबा बघा, खाली बघा लहान मुलांना पण पोहण्यासाठी म्हणजे आंघोळ करण्यासाठी मस्त जागा असते. जेव्हा पाणी खूप सारं जोरात असते तेव्हा हे दगड आहे ना याच्यावरून पण पाणी जात असते. कोणाला मस्त आंघोळ करून तिकडे असं रिलॅक्स पाण्यामध्ये बसायचं आहे, बसू शकतो. पण आता तेवढं पाणी नाहीये. बघा ते पाणी किती खोल नाहीये, किती पाणी आहे बघा. आणि हाईट पण नाहीये, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं इथे जर थोडीशी काळजी घेतली तर काही टेन्शनच नाही कोणाला पण. चप्पल सरकणार, कारण हे बघा याच्यावर मळी किती बांधलेली आहे आणि आपली चप्पल सरकली तर आपण
आपलं काम होऊन जाणार. त्याच्यामुळे सावकाश. खूप सारी मळी बांधलेली आहे, पडलो तर काम होणार माझं. हे बघा, उतरायची रस्ता जी आहे तिकडून वरून पण आहे, परंतु इथून आपण जरा सावकाश आलो पाहिजे. तिकडे पाण्यामध्ये पाय सरकत होते, कारण पाणी वाहून वाहून मळी बदलेली आहे. तर आपण इथून फायनली आपण धबधब्यावर येणार होतो. तुम्हाला म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपण जंगलामध्ये कशासाठी चाललोय, तर बघा आपण धबधब्यावर यायचं होतं म्हणून आलोय. आणि जिग्नेश बघा मस्त जाऊन बसलेला आहे तिकडे, तप करत बसलेला आहे तो तिथे. आणि पाणी काय वाटतंय बघा, हा नजारा बघा किती सुंदर आहे. बाहुबलीचा सीन आठवला मला, जो धबधबा, कदाचित त्याची शूटिंग इथेच झाली असावी. चला आता आपण पण आंघोळ करूया, पाण्यामध्ये आपण पण जाऊया. एक नंबर मस्त पाणी, थंडगार आहे, थंड पाणी. आणि बघा हा नजारा, धबधबा होता, छोटासा का नाही पण खूप एन्जॉय देणार आहे. आता आपण बाहुबली सारखं वरती जाऊया. चला, बाहुबली कसा वरती गेलेला, उपर काय आहे तिथे गेले. चला आपण पण जाऊया. नंतर घेऊ. हे बघ इकडेच ठेवतो मोबाईल. बघा मंडळी, आपण धबधब्यावर मजा केली, आंघोळ वगैरे सगळं झालं आणि आता इथून निघतोय. तर इथून निघताना तो धूर बघा, तुम्हाला दाखवतोय. तो धूर बघा, तिकडे धूर निघतोय. कारण तिथे जे विरारचे आलेले आहेत, ते विरारवाले तिथे खाली जेवण बनवत आहेत आणि ते पण धबधब्यावर मजा घेणार. एक दिवस नक्कीच या धबधब्याला असं रूप येईल का इथे खूप सारी पब्लिक तुम्हाला बघायला भेटेल. कारण हळूहळू याचा आता प्रचार जसा होईल तसतसे लोक इथे आवर्जून येतील, हे नक्की आहे. एक दिवस हा स्पॉट पिकनिक पॉइंट नक्की बनणार आहे. कारण हा नजारा बघा वरचा, हा वरचा स्पॉट किती खुली जागा आहे, मस्त इकडे पाणी वाहते, लहान मुलांना पण बसण्यासाठी खूप सारी पाणी आहे. आता विचार करा, एवढ्या दिवस पाऊस नाहीये तरी पण एवढा हा पाणी वाहतो, म्हणजे इथे वरती मुलं बसू शकतात, खाली इकडे मोठी माणसं पण आंघोळ करू शकतात, खाली पण करू शकतात. तर मंडळी, ही इथली आमची आजच्या दिवसाची मजा होती. आता इथून आम्ही निघतोय. धन्यवाद. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा.